नागपुर में गांजा तस्करों पर पुलिस का बड़ा एक्शन, 5,32,000 का माल जब्त। नागपुर पुलिस की यशोधरा नगर थाना टीम ने अवैध मादक पदार्थों की तस्करी के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस ने दोनों के कब्जे से करीब 11,154 ग्राम गांजा और एक स्कूटी जब्त की है। जब्त किए गए माल की कुल कीमत करीब 5,32,000 रूपए बताई जा रही है। पुलिस के अनुसार गुप्त सूचना के आधार पर राजीव गांधी नगर पुल के नीचे जाल बिछाकर आरोपियों को पकड़ा गया। पूछताछ में गांजा बिक्री के उद्देश्य से लाए जाने की जानकारी सामने आई। दोनों आरोपियों के खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी गई है। यह कार्रवाई पुलिस उपायुक्त परिमंडल 5 के मार्गदर्शन में यशोधरा नगर पुलिस और साइबर टीम ने संयुक्त रूप से की है। फिलहाल इस मामले में क्या है आपकी राय, हमें कमेंट करके जरूर बताएं। आमचे तपास पथक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पाहिजे आरोपी आणि अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की आरोपी नामे शेख अय्यूब शेख मुबारक, वय वर्ष 40 वर्षे, राहणार कब्रस्तान जवळ यशोधरा नगर, हा त्याच्या ताब्यात असलेल्या काळ्या रंगाची ई मोपेडवर गांजेची वाहतूक करीत अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून मी व माझ्यासोबत PS आनंद पाटील, राहुल बोंद्रे आणि त्यांच्या टीमनी राजीव गांधी पुलाखाली सापळा लावला। तेव्हा तिकडून जो हा इसम आला त्याला ताब्यात घेतलं, त्याला तेव्हा झडती घेतली। तर एनडीपीएसच्या तरतुदीप्रमाणे आम्ही त्याचं पूर्ण पालन करून त्याला ताब्यात घेऊन त्याला चौकशी केली असता त्यांनी सदरचा गांजा रज्जाब उर्फ न्याज अली सय्यद, वय वर्ष 28, राहणार आंधळगाव, तालुका मोहोळे, जिल्हा भंडारा, हल्ली मुकाम बंदे नवाज नगर, गल्ली नंबर 8 यांच्याकडून विकण्यासाठी हा घेऊन जात होता। अशी तपास केल्यावरून दोघांना मी आरोपी केले। ह्याच्यामध्ये जे आहे मी 1 किलो 149 ग्रॅम ओलसर हिरवट झाडपत्तीचा गांजा हा जप्त केला आणि एक ई मोपेड याचा नंबर MH 31BX 4857, किंमत 25,000, असा एकूण 53,725 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। सदरची कामगिरी हे आमचे तपास पथकाचे PS अनंत पाटील, राहुल बोंद्रे, संदीप वानखेडे आणि त्याच्या पथकाने केलेले आहे। तर याच्यामध्ये राहुल बोंद्रे यांच्या फिर्यादीवरनं यशोधरा नगर येथे अपराध क्रमांक 547/2026 कलम 8 20B2 आणि 29 NDPS प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून त्याचा आरोपीचा आज रोजी PCR आहे।